नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नागच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मकर संक्रांत स्पेशल आजचा ब्लॉग होणार आहे, तर तुम्ही सर्वांनी नक्की पहा. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. तर हे आपलं दुकानाचा बोर्ड आहे आणि माझ्या मुलीच्या नावानेच आहे, परिणिती लेडीज टेलर म्हणून. तर आज खूप दिवसातून परी तुमच्यासोबत बोलणार आहे. तिलाही खूप दिवस झालं बोलण्याची इच्छा होत होती, पण तिला वेळच नसल्यामुळे बोलली नाही. आज मकर संक्रांतीच्या सुट्ट्या असल्यामुळे ती तुमच्यासोबत बोलणार आहे आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देणार आहे. तर तिचं बोलणं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा बरं का. लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हॅलो, नमस्ते सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आहे संक्रांत. सर्वांना संक्रांतीचे खूप खूप शुभेच्छा. आणि आता सर्व वाटा वगैरे बाहेरचं धुतलेलं आहे. सगळं सकाळी सकाळी कपडे वगैरे झालं. मम्मीचे चालले आता रांगोळी काढते. बघा मम्मी, हे बघा मम्मीची मस्तपैकी चाललेली रांगोळी काढायची. आणि आत्ता साधी सिंपल काढली, नंतर आपण काढूया संक्रांती स्पेशल रांगोळी. आणि दुकानापुढचं सगळं आवरलंय, वाटा वगैरे धुतलं, इकडचं पण धुतले बघा, वाळत आले, मस्तपैकी ऊन आलेलं आहे, पाणी वगैरे शिपडलं होतं. आता शेवट मीच राहिलेली होती आंघोळीची. आणि बाकी सगळ्यांचे झालेले आवरले सगळ्यांचं आता. आणि आज मम्मी मस्तपैकी करणारी पोळ्या. काय करणार, पोळ्या करणारी. आज पोळ्यांचं बेत आहे बघा. काल होती भोगी. भोगीचा ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा सर्वांनी. डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करू आपण. सण असला ना की सणाच्या दिवशी देवपूजा करणं खरंच खूप छान वाटतं आणि एक वेगळंच वातावरण होऊन जातं. आणि तुम्हाला हे दाखवायचं म्हणजे मनी प्लॅन्ट आता आहे ना, खूप सुंदर असं येत चाललं आहे बरं का. आणि फक्त आता वरच्यावर जी पानं चांगली मस्त कवळी पानं यायला लागलेली त्याला, आणि छान असा फुटायला लागलेलं. म्हणजे बाहेर ठेवलं होतं मी उन्हामध्ये, पण उन्हात काय असं व्यवस्थित येत नाही. आणि मी आता मस्त मंदिराच्या कडेला ठेवलं आहे, तेव्हापासून ना इतकं सुंदर त्याला बघा, पानंही जवळून तुम्हाला दाखवते. सुंदर अशी पानं त्याची मस्त झालेली आहेत आणि खूप सुंदर असा मनी प्लॅन्ट यायला लागलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं सांगा मला बरं का. आणि देवपूजा परीच्या पप्पांकडेच असते बरं का, सण असू दे. तर सणाच्या दिवशी त्यांना जर सुट्टी असेल तर ते नक्कीच देवपूजा वगैरे त्यांच्याकडे असते. नाहीतर सगळ्याच कामाला माझा हात लागतो. तर डाळ वगैरे शिजायला घातली होती आणि आता मी परतून घेत होते गूळ वगैरे टाकून, आणि एका साईडला आमटीला फोडणी देत होते. तर कढीपत्ता परीच्या पप्पांनी आणून दिला, आपल्या जवळच्या झाडाचंच आहे बरं का, म्हणजे जी झाडं लावले त्याचं. आणि हे भाज्याचं पीठ मी मळून ठेवलं होतं, म्हणजे सगळं तयारी करून ठेवली होतं. आणि कसं होतं, पहिलं जी छोटे मोठे काम आहेत ना ती करून घेत असते मी, आणि लास्टला एकदम पुरणपोळी ठेवते. तर सगळ्यांचं आता त्यांना परीच्या पप्पांना ही नाईट शिफ्ट होती, त्याच्यामुळे माझं चालू होतं आवरून पटपट घ्यायचं. आणि स्वयंपाक झाला ना की कसं एक काम झाल्यासारखं होतं. आणि मी संध्याकाळला जाणार होते, जे आपण व्यवसायाला जातो ना त्यासाठी संध्याकाळी व्यवसायाला जाणार होते. तर मस्त अशी आमटीला फोडणी वगैरे द्यायचं चाललं होतं. म्हणजे आपले घरगुती मसाला आहे माझा हा. तर घरगुती मसाला, हळद, हे मी फक्त एवढेच मसाले वापरते. बाकीचं जे वाटण आहे, कांदा, खोबरं, लसूण, आलं, हे सगळं घालून मी पेस्ट करून घेते. आणि कोथिंबीर भरपूर घालते बरं का. म्हणजे आमटी एकदम कटाची आमटी म्हणतात ना, ती एकदम छान लागते. आणि एका साईडला लगेच तेल ठेवून लगेच कुरडया वगैरे करून घेतल्या. आणि कुरडया झाल्यानंतर त्याच कढईत मी भजी पण करून घेणार होते. आता कसं होतं, पहिल्यांदा तेल चांगलं असतं तोपर्यंतच कुरडई वगैरे करून घ्यायचं. आणि हे मी घरीच बनवलं होतं बरं का, गेल्या उन्हाळ्यामध्ये बनवलं होतं. तर हे तांदळाचं आहे बरं का, मी जी आपण कुरडईसारखं बनवतो. कुरडई गव्हाची असती आणि हे खारवड्यासारखं आहे. तर हे खारवडीचा प्रकार आहे. तर मी घरीच बनवलं आहे. तर बघू, असंच एखाद्या उन्हाळ्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करील की मी बनवताना सुद्धा. आणि मला वाटतं व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही नक्की पहा जर पाहिलं नसेल तर. आणि लगेच मग एका साईडला कांदा भजी. आणि कसं आता देवाला नैवेद्य नव्हतं दाखवायचं मला, त्यामुळे मी फक्त आपल्या मुलांना, म्हणजे मुलं असली तर आपण सण सगळे साजरे करावे म्हणजे त्यांनाही समजून जातं असं होतं. तर मी लगेच जे आपले खण होते त्यांची पूजा करून घेतली. आणि आपलं देवांना, स्वामींना, ह्यांना सगळ्यांना ओवाळून घेत होते मी. आणि मग ओवाळून झाल्यानंतर तुळशीलाही ओवाळायचं आहे आपल्याला. आणि तुळशीचं ओवाळून झाल्यानंतर मग आपल्याला कुठल्या मंदिरात जायचं आहे तिथं जायचं. पण आपल्या तुळशीला आणि आपल्या घरातल्या मंदिराला, घरामध्ये ओसून झाल्यानंतर तुळशीला झालं की मग तुळशीलाही खण अर्पण करायचा. आणि मग आपल्या देवघरात राहिलेले सगळे खण ठेवायचे. फक्त आपण मंदिरात जाताना, मोठ्या मंदिरात जाताना 2च खण घेऊन जायचे. का तर बरेच जण आहेत ना, पूर्णच सगळे पाचीचे पाची खण घेऊन येतात. तसं नाही करायचं आपल्याला. तर आपल्या तुळशीला पण ओवायचे आणि आपल्या घरातल्या देवापाशी पण ओवाळून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्या घरात जर कोण असतील ताई, म्हणजे मावशी किंवा आजी वगैरे कोण असं, सासूबाई, तर तुम्ही त्यांना सुद्धा ओवाळून घ्यायचे. आणि मग मंदिरात जायचे. तर मंदिरात सुद्धा आपल्याला तो खण
बदलून घ्यायचा असतो. तर मी हे दिवाळीच्या टायमिंगचेच खण घेतलेत. आता आम्हाला अजून सण नव्हता साजरी करायचा, तरी पण आपले जे दिवाळीचे आहेत ना तेच खण घेऊन गेले होते. पण तोपर्यंत एकही माझ्याकडे खण राहिलं नाही. आता सगळ्यांना बदलून बदलून ते खण गेले आणि येताना दुसरीच खण आली माझ्याकडं. फक्त ना ज्यांना दिलं ना आपण त्यांच्याकडून परत त्यांचा खण आपण घ्यायचा, असं 2 खण घ्यायचेत आपल्याला. म्हणजे कुणाची काय आपण घरी असतो पण आपल्या ताटामध्ये 2 खण पाहिजेत. तर तुम्ही गर्दी पाहताल खूप अशी गर्दी होती आणि आज परीसोबत नव्हती त्याच्यामुळे ना. आणि ह्या जी ताई आहेत तर त्या शिक्षिका आहेत बरं का, टीचर आहेत त्या शाळेमध्ये. तर त्यांचा मुलगा आणि मुलगी आहे आणि तेही माझ्या कस्टमर्स होत्या पहिल्या. म्हणजे खूप दिवसांनी मला आमची दोघींची भेट झाली. तर मग खूप आम्ही गप्पा पण मारल्या आणि फोटो वगैरे पण काढले होते. आणि मग शेवट मी सगळं खूप गर्दी असल्यामुळे दत्त महाराजांना पण ओसून घेतलं. तर आमच्या गावामध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे बरं का. विठ्ठल रुक्माई सगळे 5 देव आहेत आमच्या गावामध्ये. तर मग मी ओसून घेतलं आणि सगळ्यांकडं बदलून बदलून खण माझ्यापर्यंत आलंच नाही. सगळे दुसरेच खण येऊन गेले माझ्याकडे. दिवाळीचा एकही खण नाही राहिलं माझ्याकडं. तर तुम्हाला आजची पूजा कशी वाटते? तुम्ही सुद्धा असंच ओवाळता का? तर मला नक्की सांगा. तर ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहे म्हणायचं, म्हणजे कस्टमर्स आहेत बऱ्याचशा. तर त्यांची सोबत तिथंच जरा जास्त करून गाठीभेटी होतात. आणि ही तर जी ताई आहे ती तर माझी रेग्युलर कस्टमर आहे. तिने बांगड्यासुद्धा बघा सकाळी आपल्याच दुकानातून घेऊन गेली होती. आणि त्यानंतर तिने बांगड्याही तिलाही ओवसलं मी. आणि आपल्या इथं सकाळी सकाळी आली होती बांगड्या भरायला. तर मी बांगड्या वगैरे पण ठेवत असते बरं का. आणि ते मगाशी तुम्हाला दाखवलेलं त्या ताई त्याही टीचर आहेत बघा, त्या साईडला आहेत. तर खूप गर्दी होती. आपण जे दिसेल आपल्या ओळखीच्या सगळ्यांना आम्ही असं ओसून घेतो, त्यांनी आपल्याला आपण त्यांना असं ओसायचं असतं. तर खरंच ह्यामुळे ना, आणि किती आपण घरात किती दगदग झाली काम नसलं तरी आपल्याला आहे ना ह्यामधून आपोआपच एक ऊर्जा येत असते बरं का. आणि हे सण आहे ना साजरी केल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. तर त्या ताईने सुद्धा आहे ना अशीच खण घेऊन आली होती दिवाळीचीच. तिने सुद्धा तेच खण घेऊन आली होती. तर बरेचशांनी तेच खण घेऊन आले होते. आता मला काही खूप आहे ना असं छान वाटतं असे सण साजरे करायला आणि असं सगळ्यांमध्ये मिसळून जायला खरंच खूप छान वाटतं. आणि एकच दिवस असतो तो की त्यावेळेसच आपली सगळ्यांची गाठीभेटी होतात. तर बऱ्याचशा ताई कामानिमित्त जास्त कोणासंग बोलणं वगैरे होत नाही आता पहिल्यासारखं. तर अशी सण साजरी केली ना तर खरंच आहे ना घरात जेवढं आपण काम केलं त्याचा पूर्ण थकवा निघून जातो आणि खूप छान वाटतं. तर तुम्हाला ही अशी सण साजरी करायला आवडतात का? कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला आपल्या लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करायचे. आणि थोडेफार मी फोटोशूट बी केलेले आहेत बरं का घरी आल्यानंतर परीने. तर ते फोटोही तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.